संभाजीनगरमध्ये 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या वाहनाला अपघात झालाय। वैजापूर तालुक्यातील बिलोणी रस्त्यावरील ही घटना आहे। विद्यार्थी वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा या परीक्षा केंद्रावर जात असताना हा अपघात झाला। एक विद्यार्थी जखमी झाल्याने वैजापूर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेला आहे। 12वीच्या परीक्षेला जात असताना हा दुर्दैवाने या ठिकाणी अपघात झाला। लाख खंडाळा या परीक्षा केंद्राला परीक्षासाठी विद्यार्थी जात असताना हा अपघात झाला। एक विद्यार्थी जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आला। ही दृश्य आपण पाहतोय। अपघातानंतरचे हे दृश्य आहे। वैजापूर तालुक्यातील बिलोणी रस्त्यावरील ही घटना आहे। खरं तर आज 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि विद्यार्थी हे परीक्षेला जात असतात आणि त्यातच वैजापूरमधली ही अपघाताची बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थी जखमी झालाय आणि त्याला उपचाराकरिता वैजापूर रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन थोरात आपल्यासोबत जोडलेत। नितीन, खरं तर 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती जात असतात, मात्र वैजापूर तालुक्यातील अपघाताची बातमी समोर आली आहे। हा अपघात नेमका कसा झाला आणि जो विद्यार्थी जखमी आहे त्या जखमी विद्यार्थ्याची सध्या प्रकृती कशी आहे? कारण अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यभरात आज 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे आणि या सर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची घाई गडबड असते आणि आज छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावामध्ये 12वी परीक्षेचं केंद्र आहे आणि त्यासाठी खंडाळा गावातले हे सर्व विद्यार्थी या परीक्षेला जात असताना ते ज्या वाहनात प्रवास करत होते ते वाहन पलटी झाले। त्यानंतर अपघात घडला। अपघातानंतर या सगळ्या आजूबाजूच्या नागरिकांनी यांच्यासाठी बचाव कार्य केलं, मात्र 4 विद्यार्थी सुरक्षित असल्याने ते पुन्हा परीक्षा केंद्रात वेळेवर पोहोचल्याने त्यांना परीक्षा देता आली। मात्र त्यातील एक जो विद्यार्थी होता तो गंभीर जखमी झाल्याने त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे। करण, नक्कीच नितीन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।